वेलकम टू पेंढारकर क्लासेस राहता स्टुडंट. मागील लेक्चरमध्ये आपण लॉजिकचे इंट्रोडक्शन आणि स्टेटमेंटवर आधारित एक्झाम्पल पाहिले. या लेक्चरमध्ये आपण कनेक्टिव्ह आणि कनेक्टिव्हच्या टाईप पाहणार आहोत. कनेक्टिव्ह म्हणजे दोन वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजेच कनेक्टिव्ह असा होतो. दोन वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजे काय की अँड म्हणा, बट म्हणा, ॲज सून ॲज, इफ, देन, ऑर, इफ अँड ओनली इफ असे असंख्य कनेक्टिव्ह इंग्लिशमध्ये आहे. परंतु मी तीनदा अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफचाच वापर का करतो? कारण की त्याचा अभ्यास आपल्याला विचारात घेतलेला आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी विचारात घेतल्यानंतर द वर्ड विच कनेक्ट द टू सिंपल स्टेटमेंट, दोन सिंपल स्टेटमेंटला जोडणारा शब्द यालाच काय म्हणतात? इट्स कॉल्ड कनेक्टिव्ह. आणि त्यांचा अनेक क्वेश्चन कनेक्टिव्ह असं होतं. ठीक आहे. तर मग फॉर एक्झाम्पल बट, ऑर, अँड, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, त्याचप्रमाणे ॲज सून ॲज, एक्सेट्रा, दीज आर द कनेक्टिव्ह. आता जेव्हा हे दोन वाक्य ह्या कनेक्टिव्हने जोडले जातात त्यावेळी तयार होणारं एकच वाक्य हे जे वाक्य आहे याला काय म्हणतात? कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतात. मग कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन काय येते बघा. तर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? व्हेन द टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय द कनेक्टिव्हज देन द स्टेटमेंट इज कॉल्ड कंपाऊंड स्टेटमेंट. व्हेन द गिवन टू ऑर मोर स्टेटमेंट, दोन किंवा दोनापेक्षा जास्त शक्यतो आपल्याला घ्यायचे नाही, दोनच घेतो असतो आपल्या याच्यामध्ये. टू ऑर मोर statements are connected by connective, then the statement is called compound statement. कनेक्टिव्हच्या वेगवेगळ्या टाईप्स बघूया. मग टाईप्स ऑफ कनेक्टिव्ह. आता कनेक्टिव्ह मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, कनेक्टिव्ह असे भरपूर असतात. अँड असतो, ऑर असतो, इफ देन असतो, इफ अँड ओनली इफ असतो, नॉट असतो. हे कनेक्टिव्हचे हे 5 आपल्याला गरजेचे आहे म्हणून मी ते 5 सांगितले, तीनदा सांगतो. आणि तसे मग कनेक्टिव्ह असंख्य आहेत. मग ॲज सून ॲज आहे, नो सूनर दॅन आहे, व्हाईल आहे, इन स्पाईट ऑफ आहे, अल्दो आहे, दो आहे, इज नो सूनर दॅन, नायदर नॉर, आयदर ऑर, असे भरपूर कनेक्टिव्ह. पण त्या बाकीच्या कनेक्टिव्हचा आपल्याला उपयोग नाही. मग आपल्याला फक्त 5 कनेक्टिव्ह महत्वाचे. कोणते? अँड, or, if, then, if and only if आणि not. एकूण 5 प्रकारचे कनेक्टिव्ह. मग त्यातला पहिला भाग आपण या ठिकाणी विचारात घेणार आहे, कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय? जे वाक्य अँडनी जोडलं जातं किंवा बऱ्याच वेळा बटनी पण जोडलं जातं, म्हणून मी तिथं बट हा शब्द वापरलेला. When the two statements are connected by the connective and, डेफिनेशन आपण स्वतः तयार करायची, ती पाठ करायची नसती. When the two statements are connected by the connective and or but, then it is called conjunction. मग ते कंपाऊंड स्टेटमेंटला काय म्हणायचं? कंजक्शन असं म्हणतात. If two statements are connected by the connective and comma but, then it is called conjunction and denoted by this type letter, that is and. बोलताना याला अँडच म्हणायचं. हा उलटा व्ही दिसतो पण तो अँडच म्हणायचं, लक्षात घ्या. या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्याला अँड असं म्हणायचं. नाव ह्या अँड बद्दल काही वेगळे सुद्धा शब्द वापरले. नोट म्हणून मी शब्द वापरले तिथं. महत्वाची गोष्ट आहे, नोट करा तुम्ही. इन्स्टेड ऑफ अँड देर आर अनदर वर्ड. अँड ऐवजी दुसरे शब्द वापरले जातात, लाईक बट, ॲज सून ॲज, दो,
अल्दो, एट, इन स्पाइट ऑफ, व्हाईल, स्टील, मोर ओव्हर या प्रकारचे शब्द त्याच्यामध्ये वापरले जातात. मग ज्यावेळी दोन स्टेटमेंट असतं ते जोडताना साधारणपणे अँड वापरतात, पण इतर वेळेस हे उरलेले शब्द सुद्धा वापरले जातात. काही वेळेस वाक्याला लिंकेज व्यवस्थित लागावं यासाठी आपण उरलेले शब्द सुद्धा वापरतो. बर, तर या ठिकाणी विचारात घेतलं तर जेव्हा आता मग याला एक ट्रूथ टेबल तयार करायचं आहे आपल्याला, म्हणजे कायमचं आपलं त्या ठिकाणी विचार करायला मोकळे आपण नाही का. मग आता जेव्हा दोन वाक्य जोडले जातात, दोन वाक्य म्हणजे दोन व्यक्ती, लक्षात घ्या, दोन वाक्य म्हणजे दोन व्यक्ती एकत्र जोडले जातात त्यावेळेस जो तिसरं वाक्य कंपाऊंड तयार होतं, त्या कंजक्शनचं वाक्य तयार होतं, त्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते. तर त्यासाठी आपण काय या ठिकाणी मी वरती मांडितो तुम्हाला, या ठिकाणी दोन व्यक्ती कसे बोलतील. तर दोन व्यक्ती बोलताना कधी पण लक्षात घ्या की ते इथं वरती सांगतो मी फक्त रफ मध्ये, एक तर दोघं पण ट्रू, दोघं पण खरं बोलतील, किंवा पहिला खरं बोलल दुसरा खोटं बोलल, किंवा पहिला खोटं बोलल आणि दुसरा खरं बोलल, किंवा दोघं पण त्या ठिकाणी फॉल्स असतील. अशाच प्रकारचा आपल्याला एकूण 4 रिझल्ट येतील. लक्षात घ्या, 4 रिझल्ट येतील. प्रत्येक वेळेस 4 रिझल्ट येणार आहे. काय? ट्रू ट्रू, दोघं पण खरं बोलतील, पहिला खरं बोलन दुसरा खोटं बोलन, किंवा त्या ठिकाणी या विचार घेतलं पहिलं खोटं बोलन दुसरा खरा बोलन, किंवा पहिला खोटं दुसरं खोटं बोलन. एकूण 4. त्याच्यामध्ये 5वा प्रकार तयार होत नाहीच. तर मग हे बोलताना जो वाक्य पुढचं तयार होतं, कंपाऊंड इंटरेस्ट, कंपाऊंड स्टेटमेंट, तर ते कसं तयार होणार, त्याची व्हॅल्यू काय असणार. तर मग त्यासाठी एक चार्ट आहे, तो चार्ट हा एक दाखवतो, पी अँड क्यू. आता हे पी, पहिलं पी आणि हा क्यू, हेच वरचेच लिहिले मी खाली, ट्री ट्री, टी एफ, एफ टी, एफ एफ. या दोघांचं मिळून, या दोघांचं पी आणि क्यू, या दोघांचा मिळून अँड काय असेल या ठिकाणी, तर तो इथं दाखवलेला आहे अँड. मग एवढा मोठा टेबल पाठ करायची गरज नाही. टी चा टी, एफ चा एफ, एफ टी चा टी एफ, परत एफ एफ चा एफ, एवढं मोठं ध्यानात ठेवायची गरज येत नाही. त्याला सोपी आयडिया आहे, नाही हे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. टीटीला अँड हा टीटीलाच टी असतो, लक्षात घ्या. अँड हा टीटीलाच टी असतो, बाकीच्या सर्व ठिकाणी फॉल्स असतो. जेव्हा दोन व्यक्ती खरं बोलतात तेव्हा त्यांच्यापासून काही पण उद्गार आलं तर ते खरंच असतं, खऱ्याचं खरंच होतं थोडक्यात, नाही का. मग पहिला ट्रू दुसरा पण ट्रू, ते येणार त्याचं वाक्य सुद्धा ट्रूच असतं. याला म्हणतात कंजक्शन टेबल. ऍक्च्युली त्याचं ह्याचं नाव काय आहे, ट्रूथ व्हॅल्यू टेबल. ट्रूथ व्हॅल्यू टेबल लक्षात घ्या, कारण आपण पुढे घेताना तो घेणार त्याप्रमाणे. नेक्स्ट, आता पुढचं जे कनेक्टिव्ह आहे त्याला म्हणतात डिसजंक्शन. हे होतं कंजक्शन. कंजक्शन म्हणजे अँड, डिसजंक्शन म्हणजे ऑर. आता ऑरला काही नाही, फक्त अँडलाच खूप शब्द आहे, बाकीच्या सर्व ठिकाणी एक एक शब्द आहे. फक्त अँडचे मात्र लक्षात आहे. बऱ्याच वेळा अँड मध्ये मुलं फसगत होती. काही वेळेस बट वापरतात, काही वेळेस स्टील वापरतात, काही वेळेस एट वापरतात. मुलांच्या लक्षात येत नाही, ते म्हणतात सर त्याच्यामध्ये अँड नव्हता. नाही, एट होता ना, पण एट म्हणजेच अँड. अँडच्या बदल्यात एट हा शब्द वापरला किंवा स्टील शब्द वापरला, मोर ओव्हर शब्द वापरला तरी चालून जातो, लक्षात घ्या. पण बाकीच्या ठिकाणी नाही, बाकीचे इझी आहे. फक्त अँड मध्ये लक्षात घ्या, अँड मध्ये सिमिलर वर्ड फार आहेत, तेव्हा ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट,
आता डिसजंक्शन, हा डिसजंक्शनचा टेबल म्हणजेच त्याला दुसरं नाव आहे अल्टरनेटिव्ह. डिसजंक्शनला काय म्हणतात? अल्टरनेटिव्ह. ऑर म्हणजे ऑर या कनेक्टिव्हने जोडलं जातं. वेन द टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय द कनेक्टिव्ह ऑर ह्या कनेक्टिव्हने जोडले जातात, देन द स्टेटमेंट इज कॉल्ड डिसजंक्शन ऑर अल्टरनेटिव्ह. म्हणून त्याची डेफिनेशन बघा. इफ टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय द कनेक्टिव्ह ऑर, मी ते बोल्ड करून दाखवलेलं आहे, देन इट इज कॉल्ड disjunction or alternative. It is denoted by this V type. इंग्लिशचा V, पण याला V म्हणायचंच नाही, याला ऑरच म्हणायचं. उलटा असन तर त्याला अँड म्हणायचं. हा आला ना ते याला ऑरच म्हणायचं. मग याचा आपण ट्रूथ टेबल त्याच्यासारखाच नाही, पी क्यू ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. मग या दोघांपासून येणारा जो शब्द या ठिकाणी येतो, या पी आणि क्यूचा, पी आणि क्यू पासून येणारा जो शब्द तयार होतो या ठिकाणी लक्षात घ्या, तर तो इकडं तयार होईल अशा पद्धतीने. पी ऑर क्यू, मग तो टी टीचा टी असतो, टी एफचा एफ टी असतो, एफ टीचा टी असतो आणि एफ एफचा सुद्धा एफ असतो. मग आपण पहिल्यामध्ये काय पाहिलं, अँड मध्ये टी टी असेल तर टी असतो आणि याच्यामध्ये एवढं एकच लक्षात ठेवायचं, जर दोघं पण एफ असेल तर तो फॉल्स असतो, बाकीचे वेळेस ट्रू. दोन्ही पण स्टेटमेंट फॉल्स, पहिला पण फॉल्स दुसरा पण फॉल्स असेल तर येणार त्याचा ऑर सुद्धा फॉल्सच असतो, येणारा त्याचा ऑर सुद्धा फॉल्सच असतो. मग आता या ठिकाणी विचारात घेतला आपण तर तिसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊया. तिसरं आपण कनेक्टिव्ह पाहू, कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. इफ देनने ते जोडले जातात. वेन द टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय द कनेक्टिव्ह इफ देन इट इज कॉल्ड कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. मग त्याची डेफिनेशन बघा. इफ द टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय कनेक्टिव्ह इफ देन इट इज कॉल्ड कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. इट इज डिनोटेड बाय दिस एरो, वन साइड एरो. एका बाजूचा एरोने दाखवलं जातं, एरोने दाखवलं जातं, वन साइड एरो. मग आता याच्यामध्ये पण आपण एक ट्रूथ टेबल तयार करणार आहे. इफ देनने जोडलं का त्याला कंडिशनल म्हणायचं, अँडने जोडलं का कंजक्शन, ऑरने जोडलं का डिसजंक्शन किंवा अल्टरनेटिव्ह, इफ देनने जोडलं का कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन. आणि मग त्याचा ट्रूथ चार्ट इथे येतो. ट्रू ट्रू, पी आणि क्यू, पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत. ह्या दोन स्टेटमेंट मध्ये ते कशा असतात, कायमचे मी सांगितलं टी 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 एफ एफ टी एफ एफ, हे कायमस्वरूपी झालं नाही, याच्यात बदल नाही करायचा. मग या दोघांपासून जे तयार होऊन येणारं स्टेटमेंट आहे ते पी इम्प्लाय क्यू या पद्धतीने. टी टी ला टी असतं, टी एफ ला एफ असतं, एफ टी ला टी असतं, एफ एफ ला टी असतं. मग आपण लक्षात ठेवताना फक्त हा पार्ट लक्षात ठेवायचा, काय की या ठिकाणी एफ कधी असतो, टी एफ असेल तर एफ असतो. पहिल्याच लक्षात घ्या, अँड मध्ये टी टी ला टी असतो, ऑर मध्ये काय आहे, एफ एफ ला एफ असतो. कंडिशनल म्हणजे इफ देन म्हणजे त्याला इम्प्लिकेशन म्हणतो आपण, त्याच्यामध्ये टी एफ पहिला टी आणि दुसरा एफ असतो तर त्या ठिकाणी त्याचं आन्सर काय असतं, एफ असतो, बाकीचं सगळं टी, बाकीचं सगळं टी. आणि आता हे कशाने दाखवलं जातं, इज इम्प्लाय. इम्प्लाय म्हणजे याला इम्प्लायच म्हणतो आपण. हा शब्द एरो म्हणजे काय, दिस इज कॉल्ड ॲज अ इम्प्लाय. एकाच बाजूने एरो दाखवला जातो, त्याला इम्प्लाय असं म्हणतात. मग आता चौथा जो टॉपिक कव्हर केलेला आहे आपण या ठिकाणी, तर तो घेताना बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन. बाय मीन्स टू, कंडिशनल म्हणजे एरो दोन्ही बाजूनी एरो असतो, त्याला म्हणतात बाय कंडिशनल.
परंतु मग यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे? इफ अँड ओनली इफ. एवढं मोठं वाक्य बोलण्यापेक्षा IFF वापरलं तरी चालून जातं. IFF वापरला तरी चालून जातं. मग याची डेफिनेशन कशी? when the two statements are connected by if and only if. कोणता पण वापरा, हा वापरला तरी चालेल. if and only if हा फुल स्टेटमेंट आहे, तर याचा शॉर्ट फॉर्म IFF. if and only बोलताना बोलताना काय करायचं? IFF नाही म्हणायचं, if and only ifच शब्द वापरायचा. if and only if, then the statement is called बायकंडिशनल और डबल इम्प्लिकेशन. डबल म्हणल्यानंतर दोन्ही बाजूनी त्याला अशा प्रकारचे दोन्ही बाजूनी एरो येतील, ह्या बाजूनी पण आणि या बाजूनी पण त्याला एरो येतील. याला काय म्हणतो आपण? बायकंडिशनल. नाही, मग इथं बघायचे डेफिनेशन. नाव इफ टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ किंवा IFF, then it is called biconditional or double implication. Double imply. Implication म्हणजे imply. Imply म्हणजे arrow. मग ते कशाने डिनोट केलं जातं? It is denoted by this simple arrow. Arrowने दोन्ही बाजूने arrow पाहिजे तरच त्याला आपण double imply. आता याचा सुद्धा ट्रूथ चार्ट. ट्रूथ चार्ट म्हणजे दोन व्यक्ती बोलताना ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स, एक सिक्वेन्स कायम ठेवायच्या. हा, मग एंड मध्ये TT ला T असतो, ऑर मध्ये FF ला फॉल्स असतो, कंडिशनल मध्ये किंवा इम्प्लिकेशन मध्ये, इम्प्लिकेशन म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त सिंगल एरो असतो त्याच्यामध्ये TF जर असेल तर F असतं. मग याच्यामध्ये पाहूया आपण काय होतं. डबल इम्प्लाय. मग डबल इम्प्लाय या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला की इम्प्लाय मध्ये आपण काय पाहिलं की नाव यू हॅव सीन इन इम्प्लाय. इम्प्लाय मध्ये तुम्ही पाहिलं TF ला F होता, मग याच्यामध्ये FT असेल तरी पण F असतो, दोन ठिकाणी F असतो. त्याचा TF ला F होता, मग हा उलट्या दिशेने जर चालला तरी पण Fच येईल. म्हणून मग आपण या ठिकाणी हे दोन वाक्य बघा, P आणि Q च्या ठिकाणी विचारात जर घेतले तर P and Q, this the first one is a P and here is a P आणि Q, ह्या दोघांचा होणारा इम्प्लाय, याचं उत्तर हे येतं. मग TT चा T, TF चा F, TF चा F आणि FT असेल तरी Fच. त्याच्यामध्ये फक्त TF होतं ते F असायचं, याच्यामध्ये TF असलं तरी F असतं आणि FT असलं तरी F असतं, कारण हा दोन्ही बाजूनी एरो आहे. त्याच्यामध्ये फ्रंट साईडलाच फक्त फॉल्स येतं. FTF हा पुढं कोण होता? F, म्हणून तो पुढं आहे. पण याच्यामध्ये दोन्ही बाजूनी म्हणून पुढे असू मागे असू तो F असतो, बाकीचे सगळे फॉल्स असतात, ट्रू असतात. हे दोघं फॉल्स बाकी ट्रू, याला म्हणतात बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. पाचवं कनेक्टिव्ह आपल्याला पाहिजे ते म्हणजे निगेशन. आता हे निगेशन दाखवित असताना निगेशन म्हणजे काय तर नॉट. पण नॉट ह्या शब्दाला सिमिलर शब्द कोणते येतात? नो येतो, नेवर येतो. म्हणून जे वाक्य नॉट, नो, नेवर या शब्दाने सोडले जातात ते तयार होणार नवीन वाक्य याला आपण काय म्हणतो? त्याचं निगेटिव्ह असं म्हणतो किंवा निगेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, निगेटिव्ह और निगेशन असं त्याला म्हटलं जातं. पण हे निगेशन आपण मग या ठिकाणी विचारात घेताना इफ द गिवन स्टेटमेंट इज रिटन इन द फॉर्म ऑफ नो, नोच्या फॉर्म मध्ये, नॉटच्या फॉर्म मध्ये, नेव्हरच्या फॉर्म मध्ये, देन द न्यू स्टेटमेंट इज कॉल्ड निगेशन और निगेटिव्ह ऑफ द फर्स्ट. मग निगेटिव्ह हे जो वाक्य दिलेलं आहे तर ह्याला एक सिम्बॉल वापरलेला आहे, तो सिमिलॅरिटी सारखा. नाही का, सिमिलॅरिटी सारखा आपल्याला त्या ठिकाणी सिम्बॉल वापरायचा आहे. ही काही किरकोळ गोष्ट आहे. निगेटिव्ह म्हणजे अपोजिट. अपोजिट आपल्याला शब्द बोलायचा आहे, बाकीचं काही
नाही का. ही इज अ बॉय, याचं निगेटिव्ह काय येईल? ही इज नॉट बॉय. लक्षात घ्या, आपल्याला इंग्लिशचं निगेटिव्ह नाही करायचं. काही काही मुलं काय म्हणतील, सर ही इज नॉट गर्ल, विदाऊट चेंज नाही. आपल्याला वाक्य पूर्णपणे चेंज होऊन जाणार आहे. म्हणून ही इज बॉय याचं निगेटिव्ह येतं ही इज नॉट बॉय. बॉयच्या उलट गर्द घ्यायचं नाही, अपोजिट नाही घ्यायचं. वाक्य हे पूर्णपणे निगेटिव्ह मध्ये न्यायचंय आपल्याला. आता इंग्लिश ह्या सब्जेक्टमध्ये काय राहतं की त्या ठिकाणी विदाऊट चेंजिंग मिनिंग मेक इट निगेटिव्ह असा अर्थ राहतो. आपल्याला तसं नाही, आपल्याला त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ बदलणार आहे, लक्षात घ्या. तर ह्या लेक्चरमध्ये आपण कनेक्टिव्ह आणि त्यावर आधारित टाइप्स पाहिल्या. जर तुम्हाला लेक्चर आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या समस्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.